नमस्कार. MRTP ॲक्ट अमेंडमेंट बिल 2025 वरील आपल्या सविस्तर चर्चेच्या दुसऱ्या सत्रात आपलं स्वागत. नमस्कार. मागच्या सत्रात आपण स्ट्रक्चरल प्लॅन याबद्दल बोललो होतो, जी मोठ्या स्तरावरच्या नियोजनाची दिशा ठरवते. हो, बरोबर. स्ट्रक्चरल प्लॅनची व्याप्ती मोठी असते. आज आपण याच अमेंडमेंट बिल मधल्या एका वेगळ्या आणि मला वाटतं तितक्याच महत्वाच्या कॅटेगरीवर फोकस करणार आहोत, जी आहे लोकल एरिया प्लॅन. आपण त्याला सोयीसाठी LAP म्हणूया. हो, LAP. चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया. हे नक्की काय आहे? अगदी. आज आपण LAP म्हणजे काय, त्याची गरज का आहे, त्याचे कंटेंट्स काय असतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची निर्मिती आणि मंजुरीची प्रोसेस कशी असते, हे सगळं समजून घेऊया. हे महत्वाचं आहे, कारण मोठ्या प्लॅन सोबतच अशा लोकल लेव्हलच्या मायक्रो प्लॅनिंगची गरज नेहमीच वाटते. शहरांच्या किंवा भागांच्या स्पेसिफिक गरजांसाठी हे खूप उपयोगी ठरू शकतं. तर सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून. कायद्याच्या भाषेत हे लोकल एरिया प्लॅन म्हणजे नेमकं काय? बरं, कायद्यानुसार लोकल एरिया प्लॅन किंवा LAP म्हणजे एका स्पेसिफिक नेमून दिलेल्या लोकल एरियाच्या मायक्रो प्लॅनिंग आणि डेव्हलपमेंटसाठी तयार केलेला प्लॅन. लोकल एरियासाठी? हो. हा एरिया बांधलेला म्हणजे बिल्टअप असू शकतो किंवा मोकळा म्हणजे ओपन पण असू शकतो. ओके. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा एरिया अशा मोठ्या भागाचा हिस्सा असतो ज्यासाठी आधीच ड्राफ्ट किंवा फायनल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे DP किंवा रिजनल प्लॅन म्हणजे RP अस्तित्वात आहे. म्हणजे DP आणि RPच्या अंतर्गतच येतो हा? हो, पण यात मायक्रो प्लॅनिंगवर भर असतो, म्हणजे अगदी लहान सहान तपशिलांवर लक्ष देऊन केलेलं नियोजन. पण मग माझा प्रश्न हा आहे की आपल्याकडे DP आणि RP सारखे मोठे प्लॅन्स आहेतच, मग ह्या वेगळ्या LAPची गरज का पडली? गरज यासाठी आहे कारण DP RP हे मॅक्रो लेव्हलवर डायरेक्शन देतात, पण अनेकदा लोकल पातळीवरच्या स्पेसिफिक गरजा किंवा तिथल्या समस्या किंवा तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज यासाठी पुरेसा डिटेल नसतो. LAPचा मुख्य उद्देश हाच आहे, लोकल एरियाचं डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट किंवा रिज्युविनेशन जास्त इफेक्टिव्ह पद्धतीनं आणि सुलभतेने करणं. मायक्रो प्लॅनिंग ही संकल्पना इथे केंद्रस्थानी आहे, म्हणजे अगदी ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊन प्लॅनिंग करणं. एक्झॅक्टली. जमिनीवरच्या वास्तवाला धरून नियोजन. आणि हे प्लॅन्स कोण तयार करतं? प्लॅनिंग अथॉरिटीज करते का? इथे थोडा फरक आहे. ते क्षेत्र DP मध्ये आहे की RP मध्ये यावर अवलंबून आहे. एरिया ड्राफ्ट किंवा फायनल DPच्या हद्दीत येत असेल तर संबंधित प्लॅनिंग अथॉरिटी हा LAP तयार करते. ओके. अथॉरिटी स्वतःच्या गरजेनुसार किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार हे करते. विशेषतः जेव्हा अथॉरिटीला वाटतं की त्या भागाचा विकास किंवा पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट हे एकात्मिक पद्धतीने म्हणजे ॲज अ होल होणं गरजेचं आहे, म्हणजे तुकड्यांमध्ये नाही. बरोबर. दुसरीकडे जर एरिया ड्राफ्ट किंवा फायनल RPच्या हद्दीत असेल तर कोणतीही लोकल ऑथॉरिटी किंवा स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटने नेमलेली आणि स्टेट गव्हर्नमेंटने अधिकृत केलेली एखादी एजन्सी, कंपनी किंवा कॉर्पोरेशन, ज्याला अपॉइंटेड ऑथॉरिटी म्हटलंय. अगदी बरोबर, ती अपॉइंटेड ऑथॉरिटी हा प्लॅन तयार करू शकते. हे तेव्हा होतं जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या मते त्या स्पेसिफिक एरियाचा विकास किंवा पुनर्विकास ॲज अ होल होणं आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये DP असो वा RP त्या एरियाचा ॲज अ होल विकास किंवा पुनर्विकास करण्यावर भर आहे. हो, हा ॲज अ होल दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे, कारण त्यामुळे नियोजनात सुसूत्रता येते, जी अनेकदा विखुरलेल्या विकासामुळे हरवते. हे स्पष्ट झालं. आता येऊया LAPच्या कंटेंट्सकडे. म्हणजे यात नक्की काय काय असतं? हे DP RP पेक्षा वेगळं कसं ठरतं? व्हॉट मेक्स इट मायक्रो प्लॅनिंग? बरोबर. LAP मध्ये कायद्यानुसार म्हणजे सेक्शन 33A3 नुसार काही गोष्टी असणं रिक्वायर्ड आहे, ज्यामुळे तो DP RP पेक्षा जास्त डिटेल बनतो. काय आहेत त्या गोष्टी? पहिलं म्हणजे DP RP किंवा रेग्युलेशन्समध्ये नसलेल्या पण त्या स्पेसिफिक एरियाच्या मायक्रो प्लॅनिंगसाठी आवश्यक असलेल्या एक्स्ट्रा आणि डिटेल्ड प्रोव्हिजन्स. दुसरं, स्पेसिफिक एरियासाठी खास योजना, जसं की अर्बन रिन्युअल, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणजे TOD, इंडस्ट्रियल एरियाज किंवा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे CBD यांचं डिटेल्ड डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट, रिज्युविनेशन, नवीन लेआउट्स आणि एन्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चरची आखणी यात असते. एन्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांवर भर. अगदी. तिसरं, वर्तमान आणि भविष्यातले ॲक्सेसेस, रोड्स आणि स्ट्रीटचं पॅटर्न, अगदी स्ट्रीट फर्निचर सकट. स्ट्रीट फर्निचर म्हणजे? म्हणजे रस्त्यावरचे दिवे, बसायला बाक, दिशादर्शक फलक,
कचरा कुंड्या वगैरे, जेणेकरून अनइंटरप्टेड ट्रॅफिक आणि पेडेस्ट्रियन सर्क्युलेशन शक्य होईल. चौथं, भविष्यातल्या एम्युनिटीज, सर्व्हिसेस आणि युटिलिटीजची गरज म्हणजे प्रोजेक्शन, जसं ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, ड्रेनेज, प्लांटेशन, लँडस्केप, प्लेस मेकिंग म्हणजे लोकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी जागा तयार करणं. पब्लिक स्पेसेस. इंटरेस्टिंग. पाचवं, हा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि त्याचे स्टेजेस म्हणजे अंमलबजावणी कशी होणार. सहावं, यासाठी लागणाऱ्या खर्चाचा योग्य एस्टिमेट, कॉस्टिंग. आणि सातवं, त्या लोकल एरियाच्या डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंटसाठी आवश्यक असलेले इतर कोणतेही प्रपोजल्स. म्हणजे DPRP जिथे थांबतात तिथून LAPची खरी डिटेल जर्नी सुरू होते असं दिसतंय. DPRP हे मॅक्रो लेव्हल प्लॅनिंग, तर LAP हे मायक्रो लेव्हल किंवा ग्रॅन्युलर प्लॅनिंग आहे. हाच फरक आहे. आता इतका डिटेल्ड प्लॅन बनवण्याची प्रोसेस नक्कीच सरळ नसावी. ही प्रोसेस कायद्यात कशी दिली आहे? कॉम्प्लेक्स आहे का? हां, कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा थोडी विस्तृत आहे, पण कायद्यात सेक्शन 33B मध्ये ती टप्प्याटप्प्याने दिली आहे. आपण मुख्य टप्पे बघूया. पहिला टप्पा आहे इंटेन्शन आणि डिलिनिएशन, म्हणजे अथॉरिटी आधी LAP कोणत्या एरियासाठी बनवायचा आहे त्याची बाउंड्री निश्चित करते आणि ऑब्जेक्टिव्हज ठरवते. मग LAP तयार करण्याचा इंटेन्शन जाहीर करणारं एक रेझोल्युशन पास केलं जातं. दुसरा टप्पा पब्लिक नोटीस ऑफ इंटेन्शन. हा इंटेन्शन लोकांना कळावा म्हणून ऑफिशियल गॅझेटमध्ये आणि किमान एका लोकल न्यूजपेपरमध्ये पब्लिक नोटीस देतात. लोकांकडून सजेशन्स अँड ऑब्जेक्शन्स मागवण्यासाठी. हो, 1 महिन्याच्या आत मागवतात. प्लॅनची कॉपी कुठे इन्स्पेक्शनसाठी उपलब्ध आहे हे पण सांगतात. ठीक आहे, पुढे? तिसरा टप्पा ड्राफ्ट प्रिपरेशन. इंटेन्शन जाहीर झाल्यावर अथॉरिटीज सर्वेज, डेटा कलेक्शन, एनालिसिस करते आणि महत्त्वाचं म्हणजे लँड, प्रॉपर्टी ओनर्स, इंटरेस्टेड पर्सन्स आणि संबंधित डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग यांच्याशी कन्सल्टेशन करते. या सगळ्यावर आधारित ड्राफ्ट LAP तयार होतो. मग हा ड्राफ्ट पण पब्लिक करतात? हो, तो चौथा टप्पा पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट LAP. इंटेन्शन नोटीसच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत ऑथॉरिटीने हा ड्राफ्ट प्लॅन तयार झाल्याची नोटीस पुन्हा ऑफिशियल गॅझेट आणि इतर माध्यमांतून प्रसिद्ध करायची असते. आणि ह्या नोटीसद्वारे पुन्हा जनरल पब्लिककडून 30 दिवसांच्या आत सजेशन्स, ऑब्जेक्शन्स मागवले जातात. ड्राफ्ट कुठे पाहता येईल हे पण सांगतात. म्हणजे लोकांना दोनदा संधी मिळते मत मांडायला, एकदा इंटेन्शनवर, एकदा ड्राफ्टवर. बरोबर. लोकशाही प्रक्रियेसाठी हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा टप्पा काय मग? पाचवा टप्पा सबमिशन फॉर सँक्शन. आलेल्या सूचना हरकतींचा विचार करून ऑथॉरिटी हा ड्राफ्ट LAP मंजुरीसाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे सबमिट करते. किती दिवसांत? ड्राफ्ट पब्लिकेशन नोटीसच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत हे सबमिशन करायचं असतं. सोबत रिपोर्ट आणि प्रपोज्ड मॉडिफिकेशन्सची लिस्ट असल्यास जोडावी लागते. ओके, म्हणजे ही झाली तयारीची प्रोसेस. आता हा ड्राफ्ट स्टेट गव्हर्नमेंटकडे गेला. पुढे मंजुरी कशी मिळते? सँक्शन प्रोसेस काय आहे? ड्राफ्ट सबमिट झाल्यावर सँक्शन प्रोसेस सुरू होते, जी सेक्शन 33C मध्ये आहे. कोण सँक्शन करतं? सँक्शनिंग ऑथॉरिटी आहे स्टेट गव्हर्नमेंट. शासन हा निर्णय डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगशी कन्सल्टेशन करून घेतं. आणि यासाठी काही टाईमलाईन आहे का? हो, ऑथॉरिटीकडून ड्राफ्ट प्लॅन मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत स्टेट गव्हर्नमेंटने निर्णय घेणं अपेक्षित आहे. शासनाकडे काही ऑप्शन्स असतात. 1. प्लॅन जसा आहे तसा विदाऊट मॉडिफिकेशन्स सँक्शन करणं. ठीक आहे. 2. योग्य वाटतील त्या मॉडिफिकेशनसह सँक्शन करणं. बरं. 3. प्लॅन काही स्पेसिफिक मॉडिफिकेशनसाठी परत ऑथॉरिटीकडे पाठवणं. किंवा चौथा पर्याय सँक्शन नाकारणं आणि ऑथॉरिटीला नवीन प्लॅन तयार करायला सांगणं. पण यात एक डीम्ड सँक्शनचा उल्लेख होता ना, ते काय आहे? हो, ती एक खूप महत्त्वाची तरतूद आहे. समजा स्टेट गव्हर्नमेंटने या 3 महिन्यांच्या पिरियडमध्ये ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशनद्वारे आपला निर्णय कळवला नाही किंवा कोणतीही ॲक्शन घेतली नाही, म्हणजे काहीच केलं नाही 3 महिने. हो, तर तो ड्राफ्ट LAP जसा सबमिट केला होता तसाच सँक्शन मानला जातो. यालाच डीम्ड सँक्शन म्हणतात. म्हणजे आपोआप मंजूर? हो, तो त्या पिरियडच्या समाप्तीच्या दुसऱ्या दिवसापासून अंमलात येतो. बरं, समजा प्लॅन जमशिकरित्या सँक्शन झाला, मग स्टेट गव्हर्नमेंट तशी नोटिफिकेशन ऑफिशियल गेझेटमध्ये प्रकाशित करते. ज्या तारखेला नोटिफिकेशन प्रकाशित होते त्या तारखेपासून LAP अंमलात येतो आणि मग त्याला म्हणतात फायनल लोकल एरिया प्लॅन. फायनल लॅप. ओके. आणि याचा आधीच्या DPRPवर काय परिणाम होतो?
कायद्यानुसार फायनल LAP अंमलात आल्यावर त्या एरियासाठी अस्तित्वात असलेला ड्राफ्ट किंवा फायनल DP किंवा RP हा फायनल LAPच्या प्रोव्हिजन्स पुरता मॉडिफाईड मानला जातो. म्हणजे LAPच्या तरतुदी DPRPवर ओव्हरराईड करतात त्या भागापुरत्या. अगदी बरोबर. त्या स्पेसिफिक एरियासाठी LAP हाच अंतिम नियोजन दस्तऐवज बनतो. पण काळ बदलतो, गरजा बदलतात. एकदा फायनल LAP झाला की त्यात नंतर बदल करता येतो? मॉडिफिकेशन शक्य आहे का? हो, नक्कीच. प्लॅनिंग हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळे कायद्यात सेक्शन 33D मध्ये फायनल LAP मध्ये मॉडिफिकेशन करण्याची तरतूद आहे. अच्छा. कोण करू शकतं बदल? संबंधित प्लॅनिंग अथॉरिटी किंवा अपॉइंटेड अथॉरिटी स्वतःहून, म्हणजे हे सुओ मोटो किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंगच्या निर्देशानुसार आवश्यक वाटल्यास फायनल LAP मध्ये मॉडिफिकेशन्स प्रपोज करू शकते. आणि याची प्रोसेस काय आहे? पुन्हा तीच लांबलचक प्रक्रिया? बऱ्यापैकी तशीच, पण थोडी वेगळी. स्पेसिफिक मॉडिफिकेशन्स करण्याचा इंटेन्शन जाहीर करणारी पब्लिक नोटीस पुन्हा ऑफिशियल गॅझेटमध्ये द्यावी लागते. पुन्हा सूचना हरकती मागवतात? हो, ठराविक मुदतीत, लेखी स्वरूपात, कारणांसहित मागवतात. ही नोटीस वाईड सर्क्युलेशन असलेल्या न्यूजपेपरमध्ये आणि इतर माध्यमांतूनही प्रसिद्ध करावी लागते. बरं. मग आलेल्या सूचना हरकतींचा विचार करून ऑथॉरिटीने प्रपोज्ड मॉडिफिकेशन्स आवश्यक अमेंडमेंटसह मंजुरीसाठी स्टेट गव्हर्नमेंटकडे सबमिट करायची असतात. यासाठी काही मुदत? हो, नोटीस पब्लिकेशनच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत सबमिट करावं लागतं. आणि नाही केलं 6 महिन्यात तर तो मॉडिफिकेशन प्रपोजल लॅप्स होतो, म्हणजे व्यापगत होतो, रद्द होतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की नवीन प्रस्ताव आणता येत नाही. लॅप्सिंगमुळे नवीन प्रस्ताव आणायला बंदी नाहीये. आणि स्टेट गव्हर्नमेंटची अप्रूव्हल प्रोसेस? प्रस्ताव आल्यावर शासन विचार करतं, मॉडिफिकेशनला मान्यता देऊ शकतं, अमेंडमेंटसह किंवा शिवाय, किंवा नाकारू शकतं. निर्णय पुन्हा ऑफिशियल गझेटमध्ये नोटिफिकेशनद्वारे कळवला जातो. आणि बदल कधीपासून लागू होतात? जर मान्यता दिली तर नोटिफिकेशनमध्ये कॉपी कुठे इन्स्पेक्ट करता येईल हे सांगतात आणि मॉडिफिकेशन कोणत्या तारखेपासून अंमलात येईल, म्हणजे कम इन टू ऑपरेशन होईल, ती तारीख नमूद करतात. म्हणजे गरजेनुसार LAP अपडेट करण्याची पण सोय आहे. तर आज आपण लोकल एरिया प्लॅनबद्दल बरीच माहिती घेतली. त्याची व्याख्या, उद्देश, मायक्रो प्लॅनिंग, रिडेव्हलपमेंट, रिज्युव्हिनेशन, त्याचे कंटेंट्स, डिटेल्ड इन्फ्रास्ट्रक्चर, ॲम्युनिटीज प्रोजेक्शन्स सकट, त्याची मल्टीस्टेज प्रक्रिया, इंटेन्शन, ड्राफ्ट, पब्लिक कन्सल्टेशन, सँक्शन, आणि त्यात बदल करण्याची शक्यता. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? प्लॅन डेव्हलपमेंटसाठी हे किती महत्त्वाचं आहे? नक्कीच. इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, तर LAP हे DPRPच्या ब्रॉडर फ्रेमवर्कमध्ये राहून अधिक ग्रॅन्युलर, एरिया स्पेसिफिक नियोजनाकडे एक महत्त्वाचं पाऊल आहे. DPRP मॅक्रो लेवल डायरेक्शन देतात, पण LAP हे जमिनीवरचा लोकलाइज्ड इश्यूज आणि ऑपॉर्च्युनिटीजना ॲड्रेस करतं. म्हणजे जास्त प्रॅक्टिकल अप्रोच. हो, एक प्रकारे जास्त प्रॅक्टिकल आणि फोकस्ड. यामुळे काय होतं की एखाद्या जुन्या भागाचं रिज्युव्हिनेशन करणं किंवा TOD करणं किंवा बंद पडलेल्या इंडस्ट्रियल एरियाला रिवायटलाइज करणं किंवा नवीन भागासाठी डिटेल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन करणं, या गोष्टी LAPमुळे जास्त इफेक्टिव्हली करता येतात. म्हणजे बॉटम अप प्लॅनिंगला चालना मिळते. अगदी. स्थानिक पातळीवरच्या गरजा आणि क्षमतांचा विचार यात जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हे खरंच प्रत्यक्षात बदल घडवणारं नियोजन ठरू शकतं. बरोबर. म्हणजे मोठ्या धोरणांना पूरक असं स्थानिक नियोजन LAPमुळे शक्य होईल. आजची आपली चर्चा MRTP ॲक्ट अमेंडमेंट बिल 2025 मधल्या फक्त लोकल एरिया प्लॅन या अमेंडमेंट पुरती मर्यादित होती. हो, या बिलात अजून 3 कॅटेगरीज आहेत अमेंडमेंट्सच्या, ज्यांच्यावर आपण पुढच्या सत्रात बोलू. आणि श्रोत्यांना आठवण करून देऊ इच्छिते की जर आजच्या LAP बद्दल किंवा MRTP प्रोव्हिजन्स बद्दल अजून डिटेल एक्सप्लेनेशन हवं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हो, आम्ही त्यावर नक्की विचार करू. आणि या क्षेत्रातील अधिक डिटेल्स आणि अपडेट्ससाठी MahaTPC या आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि अर्थातच MahaTPC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आमची पुढची चर्चा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आजच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.